अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिद्धूच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 15 मे 2024 वार बुधवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। जिंकण्याआधी विजय आणि हारण्याआधी पराजय, कधीही ठरून मोकळे होऊ नका, परिस्थिती कधीही बदलू शकते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरात गाजत असलेल्या पब विषयी आता पुन्हा अनेक राजकीय संघटनांसह सामाजिक संघटना, पदाधिकारी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडकलेत। पब बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असता परमिट परवाना देणे आमच्याकडे असतो, मात्र याच पबमध्ये शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे खरंच पालन होते का याची चौकशी केली जाणार असे आश्वासन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वरी अहेर यांनी स्पष्ट केलेत। अमरावती शहरातील काही पब आणि जे परमिट रूम्स आहेत त्याच्याबद्दल काही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे, तर त्या तक्रारीचे शहानिशा करून आमच्या विभागाच्या अंतर्गत जे काही नियमांचं पालन केलं पाहिजे त्याची पडताळणी आम्ही आता करणार आहोत। असे काय मिळालं? त्याच्यासाठी 21 आणि 25 वर्ष वयाची अट आहे। त्याचबरोबर जो काही व्यक्ती तिथे मद्यसेवन करतो त्याच्याकडे परवाना असणं आवश्यक आहे आणि ते जे काही परमिट रूम्सची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे ते वेळेत चालू होतात किंवा वेळेचं पालन करतात की नाही, ते वेळेत बंद होतात की नाही याची पडताळणी आम्ही करणार आहोत। गेलं निर्देश देण्यात आलेला नाही, त्याच्यामध्ये माननीय CP साहेबांनी हेच निर्देश दिले की परमिट रूम बाबतच्या ज्या काही अटी शर्ती असतात, विभागाकडनं हा परवाना जेव्हा वितरित केला जातो तर तेव्हा जे काही अटी शर्तीचं पालन त्यांनी करणं आवश्यक आहे तर ते करतात किंवा नाही याची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले। नाही, आम्ही पबची परमिशन देत नाही, आम्ही फक्त परमिट रूम मध्ये सेवन करण्याकरता आम्ही परमिट रूमचं परमिशन देतो। नियमात काही तरतूद नाही आहे। आपण एवढंच करू शकतो की जिथे लायसन्स दिलेलं आहे, आमच्या विभागाचं जिथे लायसन्स आहे तर ते वेळेत बंद होतील याची शहानिशा आम्ही करू शकतो। आई अंबादेवी एकरादेवीचं अंबानगरीत गेल्या वर्षभरापासून पब संस्कृती सुरू झालेली आहे। हिंदू संस्कृतीला काळीमा फासून 18 वर्षाआतील मुली मद्यप्रशान करून रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत या शहरातील पबमध्ये गोंधळ घालतात, धिंगाणे घालतात। ज्या मुलीला अभ्यासिका माहीत नाही, ज्या विद्यार्थिनीला सोमेश्वर मार्गदर्शन माहीत नाही, MPSCचे क्लासेस माहीत नाही, परंतु 10वी 11वी 12वी या तरुणींना विद्यार्थ्यांना पब कुठे आहे हे प्रामुख्याने माहीत आहे। पब संस्कृतीविरोधात शिवसेना, बजरंग दल, काँग्रेस, भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी एल्गार केला असून मैदानात उतरलेले आहेत। या संदर्भात एक्साईज विभागाच्या अधीक्षका ज्ञानेश्वरी अहिर मॅडम यांच्याशी आज आम्ही अर्धा ते पाऊण तास चर्चा केली की नेमकं पोलीस विभाग की एक्साईज विभाग कोण त्या पबवर आळा घालू शकतं। एक्साईजच्या SP ज्ञानेश्वरी अहिर मॅडमचं आमच्याशी संवाद करताना या बोलल्या की ज्या नियमावलीत FL3 मध्ये जे बारचं लायसन आहे त्या लायसनच्या नियमाचं उल्लंघन होत असल्यास पब व्यावसायिकांवर निश्चितपणे कारवाई होईल। लहान मुलांना म्हणजे 18 वर्षातील 21 वर्षातील मुलांना दारू जर विक्री होत असेल
तर त्याचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आम्हाला आहे. विना परवाना दारू पित असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे. त्यानंतर वेळेचं बंधन झुगारून जर व्यवसाय होत असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे. अशा 3 नियमावली त्यांनी आम्हाला सांगितल्या आहे. 3 नियमावलीचं उल्लंघन होत असेल तर शहरातील पब व्यावसायिकांवर लायसन रद्द करण्याची कारवाईचे अधिकार आम्हाला आहे असं त्यांनी कळवलं. शिवसेना, काँग्रेस, भीम आर्मी, भीम ब्रिगेड आणि बजरंग दल आमचा कडक शब्दात सर्व पब मालकांना सज्जड इशारा आहे. शहरात कुठलाही पबचा व्यवसाय चालणार नाही, चालू देणार नाही, खपून घेतला जाणार नाही. आज अधिकाऱ्यांना आम्ही ही सुद्धा तंबी दिली आहे. यानंतर नो निवेदन, डायरेक्ट ॲक्शन, कागदपत्री व्यवहार बंद, सरळ तोंडी स्वरूपात चर्चा राहील, निवेदन हा धंदा बंद, डायरेक्ट कारवाई करावी लागेल असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. जे कोणी अधिकारी कुठल्याही प्रशासनाचे असो पब मालकांना पाठीशी घालत असतील त्यांच्या खुर्च्या उचलून त्या पबमध्ये नेऊन फेकण्याचा आमचा मानस आहे. आम्ही या तयारीत आहे. अमरावती शहरात जी पब संस्कृती नावाने जो नंगानाच चालू आहे असं आज सगळं आपल्या अमरावती जिल्ह्यातील साधू संतांची ही भूमी आहे. आज साधू संतसुद्धा या सगळ्या याच्यात कालपासून शक्ती महाराज, राजेश्वर माऊली, काही भंतेजी आहे यांनी पण आपल्या आपापल्या प्रतिक्रिया याबाबत दिल्या आहे. शैक्षणिक क्षेत्रात असणारे जे प्राध्यापक लोक आहे, सिनेट सदस्य आहे त्यांच्यासुद्धा आम्हाला प्रतिक्रिया मिळालेल्या आहे. ही पब संस्कृती अत्यंत अमरावती शहराकरिता घातक ठरलेली आहे. त्यामुळे आमचा सर्व राजकीय नेत्यांना आव्हान आहे की त्यांनी पण त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवाव्या, जेणेकरून आम्ही त्या लोकांपर्यंत पोचवू की याचा तुमचाही या पब संस्कृतीला विरोध आहे असं आम्ही या मार्फत जाहीर आवाहन करतो. जय श्रीराम. मी प्रवीण गिरी, जिल्हाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल. शहरात हा जो नंगानाच चालू आहे या विरोधात संपूर्ण अमरावती शहरातील सर्वसामान्य जनता याचा विरोध दर्शवित आहे. मागील 1 वर्षापासून हा नंगानाच म्हणजेच हिंदू धर्मातील भोळ्या भाबड्या मुलींना त्या आमिष दाखवून आणि प्रलोभने दाखवून मोफत एंट्री देऊन त्या पबमध्ये बोलावण्यात येते आणि त्यांच्यासोबत दुष्कर्मसुद्धा करण्यात येत आहे. आम्ही प्रशासनाला या सर्व गोष्टीसाठी जबाबदार धरतो, कारण प्रशासनाने जर त्यांच्यावर उचित कारवाई आतापर्यंत केली असती तर या प्रकारचा पायंडा अमरावती शहरात पडलाच नसता. पण प्रशासनाच्या अधिपत्याखाली हे सर्व गैरव्यवहार या अमरावती शहरात चालू आहेत. पोलीस प्रशासन तसेच आज आम्ही एक्साईज डिपार्टमेंटला भेट दिली. मॅडमनी पण आम्हाला आश्वासन दिले की उचित कारवाई करू. जर येणाऱ्या काळात लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर राष्ट्रीय बजरंग दल व अन्य धार्मिक संघटना ह्या त्या ठिकाणी असलेला नंगानाच बंद करून तेथे हनुमान चालीसा पठण करण्याचं काम येणाऱ्या काळात करेल असं मी आमच्या सर्व धार्मिक संघटनेतर्फे जाहीर करतो. आणि हा जो काळा कारभार शहरात चालू आहे याचा सर्वोपरी निषेध करतो. जय श्रीराम. जय भीम, जय शिवराय. मी रितेश तेलमोरे, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष. गेल्या 1-2 वर्षापासून आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे व हिंदू संघटना या पबच्या मागं लागलेला आहोत. वर्षभरापासून आम्हाला त्यांनी प्रलोभनं दिले का तुम्ही बंद करा, आम्हाला ते पाहिजे नाही आहे. अमरावती शहरामधले जेवढेही पब आहे हे बंद पाहिजे आम्हाला. आणि बंद होईपर्यंत आम्ही काही चुपचाप बसणार नाही आहे. पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क यांना दोघाला तो बॉल इकडे फेकते, हा बॉल तिकडे फेकते, हे असं चालू आहे. हे आम्ही 8 दिवस सहन करू, आणखी म्हणजे आज 2-3 दिवस सहन करू. हा इकडून तिकडे चक्रा मला आम्हाला काही विषय नाही आहे. आम्ही पूर्ण याचा शोकसमोक्ष लावूनच याची डेड बॉडी जाळून टाकू. पण हा पब आम्हाला बंद करायचा आहे. आज या मॅडमला भेटलो, ह्या महिला आहे, महिलाचा आदर सत्कार करतो. ह्या महिला असताना ज्या अमरावती शहराला सांस्कृतिक आणि संतांचं शहर म्हणून पुरा भारतात ओळखले जाते, त्या शहराला पबच्या नावानं पूर्ण खराब करण्यात आलं, गालबोट लागू लागलं आपल्या संस्कृतीला. हे बंद झालं पाहिजे. त्यासाठी भीम आर्मी, भीम ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उभा गट आणि बजरंग दल ह्या सर्व एकत्रित आलेले आहे. आणखीही काही आम्हाला सोबत यायचा प्रयत्न करून राहिले, आमच्यासोबत येत आहे. हे सगळे मिळून आमच्या अमरावती शहरामधल्या जेवढ्याही महिला, आमच्या ज्या मुली आहे यांच्या संरक्षणासाठी आमचे जे मुलं आहे हे वाया चाललेले आहे, यांना ड्रग्सची लत लागत आहे, हे बंद झाली पाहिजे. यासाठी आम्ही जागरूक नागरिक व तुम्हीही जागरूक आम्ही नागरिकांना आवाहन करतो
की प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक महिलांनी जागरूक व्हा व आमच्या आंदोलनात सहभागी व्हा एवढी विनंती करून आमच्या आंदोलनात सहकार्य करण्यात यावे. जय भीम, जय शिवराय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. आज आम्ही सर्व जाती धर्मीय संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, भीम ब्रिगेड, भीम आर्मी अशा सर्व विविध संघटनेच्या वतीने, बजरंग दल, हिंदू विश्व परिषद या सर्व संघटनेच्या वतीने आम्ही आज राजकीय एक्साईज ऑफिसमध्ये आलो आहे. आणि एक्साईज ऑफिसमध्ये ज्या प्रमाणात आम्ही आलो तर आमचं एकच विचारणं होतं की आम्हाला कुठेतरी दिशाभूल करण्यात येत होतं की पोलीस विभागाकडे गेलो तर ते म्हणतात की एक्साईजकडे येते, एक्साईजकडे गेलो तर ते म्हणतात की ते इकडे येते. म्हणजे आमची दिशाभूल करून राहिले. आमचं काही आम्ही आमच्यासाठी काही हे आंदोलन छेडलं नाही आहे. कारण की अमरावती शहरातील ज्याप्रमाणे या ठिकाणी जे संस्कृती आहे, संस्कृती लाभली आहे की ते संस्कृतीचा भंग होत आहे. 14 वर्षाच्या पोरी, 16 वर्षाच्या मुली, 18 वर्षाच्या मुली, 19 वर्षाच्या मुली, या मुलींना भोगणं चालू आहे. आणि हे कुठं होऊन राहिलं? फक्त पबमध्ये. ज्या ठिकाणी अमरावती शहरामध्ये 6 पब आहे ते 6 पब आम्हाला तात्काळ बंद पाहिजे. आम्हाला कोणाशी आमची गैर नाही, आम्हाला कोणाशी वैर नाही. पण ज्या ठिकाणी आमच्या आई बहिणीची आबरू जात असेल, ज्या ठिकाणी आमच्या आई बहिणी सुरक्षित नसते, तर त्या ठिकाणी अमरावती शहरातील, अमरावती जिल्ह्यातील एक संघटना, एक सामाजिक संघटनेचा पदाधिकारी, कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून आपल्या शरीरातला एक रक्ताचा थेंब सांडून हे पब बंद करण्यात येईल. आणि जर कोणी अधिकारी त्यांना पाठीशी घालत असेल तर त्याच्या गांडीवर लाथा मारल्याशिवाय हे संघटना राहतील नाही, हे असे कडक करतो. आणि आम्हाला काही अल्टिमेट नाही पाहिजे 1 वाजून 30 मिनिटापर्यंत पब चालू राहतील, हे आम्हाला काहीच पाहिजे नाही. आम्हाला पाहिजे फक्त पूर्णतः आजीवन पब, हे 6 पब बंद म्हणजे बंद. आणि ज्या आम्हाला धमकी येऊन राहिल्या की तुम्ही पब बंद करायला गेले की काय करायला गेले, तुम्हालाही पाहून घेतो, तर त्याच्या माहितीचा दम असन तर आम्ही एकटेच फिरतो. सर्व संघटनेचे लोक एकटेच फिरते. कुठं मारायचं आहे, काय मारायचं आहे, मारून द्यायचं आणि मारून फेकून देतील, काही सोबत घेऊन जातील नाही. आणि आमचा जीवही गेला तर आम्ही आमच्या आई बहिणीसाठी आमचा जीव जाणार आहे, पण तरी आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, पण पब अमरावती शहरातले बंद केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय शिवराय. मध्य प्रदेश राज्यातून विविध मार्गाने कत्तलीकरिता येत असलेल्या गोवंशला शक्तीपीठ तसेच कालीमाता मंदिर विश्वस्त शक्ती महाराज यांचे कार्यकर्ते वेळीच धाव घेऊन अनेक गोवंशला जीवनदान दिलेत. आता पुन्हा चांदूर बाजार मार्गावरून अनेक शहरात येणाऱ्या गोवंश ट्रकवर गाडगेनगर पोलिसांच्या मदतीने गोवंशला जीवनदान दिले. जप्त केलेले गोवंशला कालीमाता मंदिर येथील गोरक्षण येथे पाठविण्यात आले. अमरावती शहरात चांदूर बाजार येथून गोवंश घेऊन पिकअप बेलोरो वाहन येत असल्याची माहिती मिळताच शक्ती महाराज यांचे गौरक्षक प्रमुख दुर्गेश सोलंकीसह कार्यकर्ते सज्ज झालेत. शहरात येताच गाडगेनगर पोलिसांना माहिती देऊन वाहन ताब्यात घेतले. वाहनांची तपासणी केली असता त्यात गोवंश आढळून आलेत. गाडगेनगर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन कारवाई केली, तर गोवंशचे पालनपोषण करण्यासाठी गोवंशला कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांच्या कालीमाता मंदिर येथील गोरक्षणमध्ये पाठविण्यात आले. या कारवाईत बजरंग दलसह शक्ती महाराज यांच्या गोरक्षक दलचे युवराज पवार, पवन सोलंकी, लोकेश सोलंकी यांनी गोवंशला जीवनदान दिलेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नाथभक्त तसेच अंजनगाव सुरजीचे श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे वडील दत्तात्रय केशव लोमटे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झालेत. ही माहिती जिल्ह्यात पसरताच त्यांचे नातेवाईकांसह चाहत्यांनी दत्तात्रय केशव लोमटे यांच्या दस्तूरनगर येथील निवासस्थान गाठून अंतिम दर्शन घेतले. बुधवारी अंतिम यात्रा काढून अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडोंनी अंतिम दर्शन घेतले. हिंदू स्मशानभूमीत अंतिम विधी करण्यात आली. अंजनगाव सुरजीचे श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूजनीय आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे पिताश्री देवनाथ परंपरेतील ज्येष्ठतम नाथभक्त विधववरेण्य दत्तात्रय केशव लोमटे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने अमरावती येथे निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. शासकीय सेवेतून निवृत्त झालेले दत्तोपंत हे मूळ बडनेरा येथील असून त्यांचे पाश्चात पत्नी कुसुम, मुकुंद, माधव, मोहन, मुलेसह मंजू कुरेकर या मुली तसेच बराच मोठा अपत्य परिवार आहे. त्यांच्या निस्पृह नाथसेवेबद्दल ज्योतिष्यपीठ बद्रिकाश्रमाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून विधववरेण्य ही उपाधी प्राप्त झाली होती.
दत्तोपंत लोमटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील स्वयंसेवक होते. त्यांनी संघस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्यासह रेल्वे प्रवास देखील केला होता. बंगालच्या शांतिनिकेतनमध्ये असताना त्यांना रवींद्रनाथ ठाकूर यांचा देखील सहवास लाभला. दत्तात्रय लोमटे यांनी आपले गुरुवर्य सद्गुरू मनोहरनाथ महाराज यांचे जीवनचरित्र सांगणारा श्री मनोहर भक्तिरसामृत या नावाचा ओवीबद्ध पारायण ग्रंथ रचला आहे. दत्तोपंतांच्या निधनावर ज्योतिष्यपीठ शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे, विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत हरताळकर, विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा खंडेलवार, भारतीय शिक्षण मंडळाचे डॉक्टर नितेश सिंह, श्रीनाथ सखा साधक वृंद, जगद्गुरू देवनाथ वैद्यक विज्ञान व अनुसंधान संस्था आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. देवनाथ मठ परिवारात चालता बोलता विश्वकोश असलेल्या स्वर्गीय दत्तोपंतांच्या पार्थिवावर अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत बुधवार 15 मे रोजी अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम यात्रा सकाळी 10 वाजता त्यांच्या दस्तूरनगर येथील निवासस्थानातून अंतिम यात्रा काढण्यात आली. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूरनगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. साईनगर विधी प्लाझा येथे राहणारी धनेश उमाशंकर जयस्वाल यांची मुलगी सिद्धी जयस्वाल ही नुकत्याच निकाल लागलेल्या 12वी CBSE परीक्षेत ह्युमॅनिटी या विषयात टॉपर आल्याने तिचा सर्वत्र गौरव होत आहे. सिद्धी जयस्वाल यांचे घर गाठून तिच्यासह तिच्या वडिलांचा जयस्वाल युवा संघटना वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जयस्वाल युवा संघटनाचे सचिव चंद्रकांत जयस्वाल, वीरेंद्र जयस्वाल, रविभूषण जयस्वाल, शैलेश जयस्वाल, मनोज जयस्वाल, रामेश्वर जयस्वाल सह अनेक पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सिद्धी जयस्वाल सह तिच्या वडिलांनी सिटी न्यूजकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सब लोगों का जो जयस्वाल समाज के संगठन से मुझे अप्रिशिएट करने आए, उन सब के लिए मैं बहुत ज़्यादा थैंकफुल हूँ. आप सबके मुझे बहुत ज़्यादा खुशी हुई कि हमारे समाज में कोई अगर कुछ अच्छा करता है तो उन्हें इतना सारा प्रोत्साहन मिलता है. मैं कहूँगी कि मुझे मेरे मम्मी और पापा का और मेरे दादी का, मेरी बहन का जो अभी पुणे में रहती है, इन सब का मुझे मेरी फैमिली का बहुत ज़्यादा सपोर्ट था, जिन्होंने मुझ पर बहुत ज़्यादा भरोसा किया कि वो मुझे जस्ट 16 साल की उम्र में घर से बाहर उन्होंने मुझे जाने दिया. वहाँ पर भी उन्होंने मुझ पर बहुत ज़्यादा ट्रस्ट करके मुझे बहुत फ्रीडम दी. एंड उसके अलावा मेरे टीचर्स भी, उन लोगों ने भी मेरी बहुत ज़्यादा हेल्प की है सारी चीज़ों में. इनफैक्ट मेरे फ्रेंड्स भी मुझे काफ़ी अच्छे मिले. ओवरऑल मुझे ऐसा लगता है कि किसी भी इंसान का सक्सेस उनके अकेले का कभी नहीं होता, साथ में बहुत सारे लोग जुड़ जाते हैं. लोगों के छोटे बड़े एफर्ट्स, लाइक एक दिन कभी अगले दिन, तो वो सारे मिलके मुझे आज जो मैं हूँ, जहाँ मैं हूँ, वो सब लोगों के कारण है. जयस्वाल युवा संगठन ने मेरा सत्कार किया, इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद. CBSE ह्यूमैनिटी स्ट्रीम में 97% मार्क मिलाकर नागपुर डिस्ट्रिक्ट में सिटी टॉपर आई है. इसके लिए जयस्वाल युवा संगठन की तरफ से जो उसका अभिनंदन किया गया है, उसके लिए बहुत बहुत रामगिरी परिवार की तरफ से सभी लोगों का आभार प्रकट करता हूँ. मैं आभार व्यक्त करता हूँ कि
जायसवाल युवा संगठन के पदाधिकारी सिद्धि के CBSE 12th में 97% लेकर नागपुर डिवीजन में टॉप किया है और उसका स्वागत करने के लिए, उसका सत्कार करने के लिए आप सभी लोग जमा हुए हैं। तो मैं जायसवाल युवा संगठन के ओर से, साथ ही अध्यक्ष और सचिव के नाते, अध्यक्ष और सचिव के नाते मैं सिद्धि का हार्दिक स्वागत अभिनंदन करता हूं और गणेश भैया, भाभी, माजी और सारे रामगिर परिवार का मैं शुक्रगुजार हूं कि इन लोगों ने भी हमको इनवाइट किया और सिद्धि का स्वागत करने की अनुमति। थैंक यू। सकल जैन समाजातील 2 युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी कामगिरी बजावून आपल्या कुटुंबासह आपल्या समाजाचे नाव देश पातळीवर रोशन केले आहे। दिल्ली येथील IIMC परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सुमित जैन तर एशियन क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळविणारा हिमांशु जैन यांचा सिटी न्यूज कार्यालयात सकल जैन आणि अभिनंदन पेंढारी मित्र परिवार वतीने जंगी सत्कार करण्यात आला। सकल जैन समाजातील 2 युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी बजावल्याने देशात दोन्ही युवकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। यात सुमित जैन या विद्यार्थ्याने दिल्ली येथे पत्रकारिता क्षेत्रात IIMC मध्ये 76वी रँक मिळवून गुणवत्ता यादीत झळकला आहे, तर हिमांशु जैन या विद्यार्थ्याने एशियन ऑटोमॅटिक स्पर्धा क्रीडा क्षेत्रामध्ये भारताकरिता रौप्य पदक मिळवून देशाचे नाव रोशन केले आहे। अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे 14 मे रोजी सिटी न्यूज कार्यालयामध्ये सकल जैन समाज व अभिनंदन पेंढारी मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला। और उस पर त्वरित कार्य करते हुए उन्होंने 2 दिन के भीतर एक बढ़िया आयोजन किया और मुझे उसमें उपस्थित रहने का मौका दिया और मेरा इतना अच्छे से सम्मान किया। जो भी मेहमान ने यहाँ पर उपस्थित हैं, इन सभी का मैं तहे दिल से धन्यवाद करना चाहता हूँ कि आपने इस ज़माने में जहाँ किसी के पास किसी के लिए कोई समय नहीं होता, उस ज़माने में भी उन्होंने मेरे लिए और मेरे भाई के लिए थोड़ा सा समय निकाल कर उन्होंने मेरे लिए इंतजार किया। पत्रकार के नाते जो भी संबोधन करना था बहुत अच्छा करके दिया। उनके विचार हमारे विचार एक समान है। जो हुआ चाहते हैं वो भी मैं ही चाहता हूँ। हर पत्रकार, हर समाज का व्यक्ति यही चाहता है कि जब ऐसी प्रतिभा सामने आती है तो निश्चित रूप से उसका बहुत अच्छा प्रदर्शन होना चाहिए। इसलिए नहीं कि हमको फोटो खिंचवाना, इसलिए नहीं कि उनका प्रचार करना, क्योंकि इसलिए इन लोगों के कारण आने वाली पीढ़ी को प्रेरणा मिलती है कि हमारे समाज में भी ऐसे ऐसी मीडिया है। मीडिया के क्षेत्र में आया, आज मुझे नहीं लगता कि कोई भी माँ बाप, कोई भी पेरेंट मीडिया में जाने की सलाह बाकी मीडिया की कॉलेज ऐसी होती है कि कहीं एडमिशन नहीं लेते, जाके मीडिया में एडमिशन लेके ग्रेजुएट हो जाए। इस प्रकार का सबसे बड़ा स्तंभ एक और पिलर बनने के साथ जितनी 3 व्यवस्था है, उन 3 व्यवस्था को सारा उनको बैलेंस करने का काम पत्रकारिता के क्षेत्र में जाने के बाद में रिस्पेक्ट मिलता है। पेरेंट्स के लिए पत्रकारिता के क्षेत्र में जाके पत्रकारिता कर ले, बहुत कम पेरेंट्स मिलते हैं ऐसे बोलने वाले, क्योंकि आपने पत्रकारिता के सुना, आपने इंटरनेशनल जाकर नाम कमाया, नाम कमाने के बाद में अपनी मूल जगह नाम यावेळी पुरुषोत्तम मुंदडा, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन,
कॅप्टन दिलीप ठाकरे, महेश कोठारी, अभिनंदन पेंढारी, अनिल मुनोतसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनंदन पेंढारी मित्र मंडल व सकल जैन समाज की ओर से आज यहाँ पर जो सुमित नितेंद्र जैन जिन्होंने पत्रकारिता की शिक्षा करने के लिए भारतीय जनसंस्था दिल्ली में पढ़ाई कराने के लिए जैन समाज के पहले व्यक्ति है और अमरावती के भी पहले व्यक्ति है जो वहाँ पर जाकर IIMC के परीक्षा में उन्होंने 76वां रैंक लाया है. ऐसे बच्चों का आज यहाँ पे हमने सम्मान किया. उसी तरह हिमांशु जैन जिन्होंने एशियन एक्रोबैटिक्स स्पर्धा में भारत के लिए रौप्य पदक मिलाया है, उनका भी गौरव यहाँ पे आज हमने किया है. आज के इस कार्यक्रम में पुरुषोत्तम जी मुंदड़ा, सिटी चैनल के चंदू भाऊ सोजतिया, चैम्बर ऑफ कॉमर्स के अध्यक्ष श्री सूरज जैन, कैप्टन दिलीप जी ठाकरे, महेश भाई कोठारी, दीपक हुंडीकर, पुरुषोत्तम जी मुंदड़ा, ये सब यहाँ पे गणमान्य लोग आए थे. उनका शाल, स्लीपर, माला एवं मोतियों की माला देकर उनका सत्कार किया गया. उनके बारे में उनके पीठ के ऊपर जो किया उन्होंने काम, उनके लिए एक शाबाशी की थाप देने के लिए ये कार्यक्रम किया कि वो आगे जाके इस सत्कार से प्रेरणा लेकर आगे अच्छा काम करे और जो आज रौप्य पदक लाया है उसकी जगह गोल्डन पदक लाए. ये हमारी मनीषा है. और ऐसे कर्तृत्ववान बच्चों को उनके माता पिता ने जो मेहनत करके उन्होंने भेजा है, उनके लिए ये सराहनीय ऐसा एक कार्यक्रम हमने आज यहाँ पे आयोजित किया. धन्यवाद. मेळघाटातील अनेक गावे या वर्षीच्या उन्हाळ्यात तहानलेलीच राहणार आहे. दररोज धारणी तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांच्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आता बिचूधावडी या गावात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागत आहे. आदिवासी क्षेत्रात प्रशासनाच्या अनेक योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील अनेक दुर्गम गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. धारणी मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजूधावडी या गावात पाण्याचा प्रश्न पेटला आहे. संपूर्ण गावातील नागरिकांना गावाबाहेरच्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीवर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. मात्र या गावातील पाणी पुरवठा योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून सुद्धा या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आता या गावाकडे लक्ष देणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील ग्रामपंचायत सचिव झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरीचे संकेत दिलेत. याचाच फटका अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. तर कांदा, तीळ, गहूसह इतर रब्बी पिकांसह उन्हाळी ज्वारी पिकाचे फार मोठे नुकसान होत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकेत दिले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात या पावसाचा फटका उन्हाळी ज्वारीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोबतच ज्वारी पिकावर जंगली डुकरांनी उच्छाद मांडला असून ज्वारीचे पिके अगदी जमीनदोस्त झाले असून ज्वारी पिकाच्या नुकसानात अधिक भर पडलेली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल 55,596 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान झालं असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात लोणी शेत शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रानटी डुक्कर व अवकाळी पावसाने उन्हाळी ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोणी येथील महाराज सिंग राजपूत यांच्या 2 एकर शेतातील उन्हाळी ज्वारी पिकाचे फार मोठे नुकसान झाल्याची माहिती निलेश मालधारे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. तर सर्वप्रथम मी निलेश विजय मालाधारी, माझ्या शेतामध्ये मी उन्हाळी जी लागवण ज्वारीची केलेली आहे आणि जो वरून जेव्हा पाऊस येत आहे अवकाळी पाऊस, या पावसामुळे आम्ही खूप हैराण झालेलो आहोत आणि विशेषतः करून रानडुक्कर जो इतर प्राण्यांचा जो त्रास आहे हा पण त्रास खूप वाढत चाललेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठं हे संकट आलेलं आहे. तरी शासनाला थोडं बहुत लक्ष द्यावे ही मी नम्र विनंती करते.
अवकाळी पावसाने व वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई खर्चाच्या तुलनेत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोंगणीला न आलेले ज्वारीचे पीक अवकाळी पावसामुळे ज्वारी कणसे भरण्याआधीच सोंगावी लागत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GT प्रति 73 5 256, सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.